गुड मॉर्निंग. आज आहे डे 14. आज मला बरं नव्हतं, सो मी कामावरून सुट्टी घेतलेली होती. माझी तब्येत फार जास्त डाऊन होती. 2 नंतर मी उठले आणि इथे आमची बाई पण आलेली होती आणि बघा कशी फोन समोर येऊन उभी राहत होती आणि सरकतच नव्हती साईडला. इथे ती फोनला बघत होती की असा काय ठेवलेला आहे. नंतर मी इथे लेमन टी केलेली होती कारण माझं स्टमक पेन होत होतं. इथे बाहेर येऊन बसले, म्हटलं उन्हामध्ये थोडं बेटर फील होईल. इथे चहा पितच होते की माहीत नाही कुठून छोटीशी माऊ आलेली होती आमच्या इथे. ती तिचीच आलेली होती आणि ती खेळत होती इथे. मग 2 तासानंतर मी उठले आणि घरात गेले. भूक लागली होती, म्हटलं चला सँडविच करून घेऊ. सर्व सामान आणलं आणि इथे परत ही आलेली होती. आली आणि खिडकीजवळ जाऊन बसून घेतलं. आज काय माहिती सारखी कॅमेऱ्यासमोर येत होती. काय झालं होतं हिला. म्हटलं जाऊ द्या, चला सँडविच बनवून घेऊ इथे. आणि त्याची पॅकेजिंग एवढी केली होती की ते निघतही नव्हतं. शेवटी ते निघालं आणि पनीर ओपन करताच हिला स्मेल गेला आणि हिला खायला पाहिजे होतं पनीर, जे की मी तिला नाही देऊ शकत. सारखी मध्ये येत होती, मग तिला साईड करत होते, ती होतच नव्हती. मग शेवटी तिला मी उचललं आणि हॉलमध्ये जाऊन सोडून दिलं. ते थोडं वाटीत पनीर घेऊ आणि त्याला थोडं मॅश करून घेऊ हातानेच. त्यानंतर मी इथे त्याच्यामध्ये माझ्याकडं जास्त सॉस नव्हती, तर मी फक्त पिझ्झा सॉस होता तो टाकला आणि शेजवान चटणी टाकली त्याच्यामध्ये. त्याला परत थोडं मिक्स करून घेतलं चांगलं आणि ब्रेड घेतला, त्याच्यावर शेजवान चटणी चांगली स्प्रेड करून टाकली आणि जे मिक्सर केलेलं होतं ते त्याच्यावर आपण टाकू. त्यावर थोडं चीज टाकलं होतं मी आणि वरतून परत चीज आणि चिली फ्लेक्स टाकले. बस मग इथे पॅनमध्ये थोडं बटर घे, त्या साईडून थोडं जळून गेलेलं होतं, त्याला कट केलं आणि त्याचा चीज पूल खूप छान आलं. तर तुम्ही पण ट्राय करा. एवढं खाल्ल्याने गेलं, एवढं ठेवून दिलं आणि बस एवढ्या वेळ उभं राहून माझी तब्येत अजून थोडी डाऊन झाली. मी सरळ झोपायला गेले. 8:30 नंतर उठले. व्हिडिओ काढायची हिंमत नव्हती, तरी पण आज पण मी व्हिडिओ काढून घेतला आणि उद्या परत मला कामाला जायचं आहे. तर मी आता झोपायला चालले. गुड नाईट.